काय सांगाल आज तुम्ही माध्यमांसमोर आलाय, काय विषय, काय मुद्दा? ही अमिषा एम्पायर जो बिल्डिंग आहे अमिषा टावर, ही जमीन माझी आहे. आम्ही याला 3 पार्टनर होतो. एक पार्टनरला पैसे देऊन रजिस्टर करण्यात आला आणि आम्ही 2 पार्टनर आहेत. एक सुलतान रब्बानी भाबे आणि मी एक अशरफ तात्या गुलाम रसूल पटेल. आमची दोघांची नावं आमच्याशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार न करता, आम्हाला 1 रुपया न देता, आम्हाला 33% पार्टनरशिप देण्याचं आश्वासन देऊन आणि आमच्यावर मोकासारखी घोर कारवाई करून आम्हाला जेलमध्ये टाकून सातबारामधून आमची नावं कमी करण्यात आली. आणि आमच्याकडे टोटल प्रूफ आहे, टोटल पेपर आहेत. तर आम्ही आता हायकोर्टाला धाव घेतलेली आहे की पहिला तर सातबाराला आमची नावं लावा. हा बनावट गेम झालेला आहे, स्कॅम केलेला आहे. तर पहिल्या हायकोर्टाला आम्ही विनंती केलेली आहे की पहिले सातबाराला आमची नावं लावा, आमचे पेपर बघा, नंतर आमच्या सातबाराला नावं लावा व अर्ध्या टावर डेमोलिश करा, अर्धी अमिषा एम्पायर डेमोलिश करून मला माझे 33% आमच्या दोघांना आम्हाला हक्क मिळावा म्हणून आम्ही हायकोर्टाला धाव घेतलेली आहे. आता काय झालंय, आता मी कायदेशीर भांडतोय. मी कोणाशी मारामारी करत नाही, कोणाला शिवी देत नाही. मी कायदेशीर माझे पेपर घेऊन हायकोर्टात, मंत्रालयामध्ये इकडे तिकडे धावतोय, पोलिसांकडे धावतोय, महानगरपालिकेकडे धावतोय. तर ह्यांनी काय केले, आता एक मीरा भाईंदरचे मीरा भाईंदर पासून मुंबईपर्यंतचे जे काय बोलतात ड्रग पॅडलर आहेत त्यांना लावून मला खोट्या बाईच्या केसमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न होत आहे. माझा पाठलाग होते आणि मला उडवण्यासाठी हे लोक माझा पाठलाग करतात. आणि मी दुर्दैवाने मला देव वाचवत आहे, वरना यांनी मला फुल 8 दिवसात माझा गेम झाला असता, मला 8 दिवसात उडवण्यात आला असता. पण अल्लाह माझ्या पाठीशी आहे म्हणून मी जगलोय. तर आम्ही आता परत एक अर्ज देणार आहे पोलीस स्टेशनला, कमिशनर साहेबांना, मंत्र्यांना देणार आहे की मला माझ्या जीवाला धोका आहे आता. म्हणजे मी कायदेशीर भांडायला लागलो तर परत मला एखाद्या केस खोटी लावून मोका लावून परत मला आत टाकायचा आणि परत जमिनीवर हे मोकले. म्हणून माझी विनंती आहे की शासनाकडून माझी मदत झाली पाहिजे, पोलिसांकडून माझी मदत झाली पाहिजे. आणि माझा जर खोटा असेल तर मला माझी मदत करू नका. म्हणजे पेपर बघा, माझा खरा असेल ते माझी मदत करा आणि ही प्रॉपर्टी डेमोलिश करून मला माझा 33%चा जो हिस्सा आहे, तो जमीन आहे, ती मला मिळवण्यात मदत करा. मी आहे आणि एक सुलतान रब्बानी भाबे आहे, त्याची 33%, त्याची अशी फसवणूक केलेली आहे. आणि कमीत कमी यांनी 5-6 प्रॉपर्ट्या कब्जा केल्या. त्या साजिद मामू पटेलने आणि याची गँगने कमीत कमी 500 कोटीचा फ्रॉड केला माझ्याबरोबर. बऱ्याच प्रॉपर्ट्यांवर माझे कब्जा घेतलाय आणि सर्व त्याचे कागदपत्र माझ्याकडे आहेत. मला न्याय मिळावा ही माझी हात जोडून नम्रपणे विनंती आहे. शासनाकडून, महानगरपालिकेकडून, पोलिसांकडून, मंत्र्यांकडून, कोर्टाकडून मला योग्य न्याय मिळावा, बस ही माझी नम्र विनंती आहे. ज्या प्रकारे तुम्ही आरोप लावलाय त्या प्रकारे तुमच्या जीवाला धोका आहे. गेल्या 8 दिवसापासून ड्रग पॅडलर जे आहेत, मीरा भाईंदर पासून मुंबईपर्यंत जे ड्रग्ज विकतात, चरस, गांजा, हिरोईन जे काय आहेत ते विकतात, त्यांना सुपारी दिलेली आहे साजिद गँगने. आणि 2-3 बिल्डर आहेत ज्यांचा माझा जमिनीचा वाद चालू आहे. तर त्यांनी सुपारी दिली आहे की खोट्या केसमध्ये कोणी बाईला लावून मला गुंतवायचा, माझा पाठलाग होत आहे आणि माझा जीव घेण्यासाठी गाड्या माझा पाठलाग करतात. 8 दिवस अगोदर मी मुंबईला गेलो होतो फॅमिलीला घेऊन. मी एकटाच ड्रायव्हिंग करत होतो, माझी फॅमिली गाडीत बसले आणि माझा पाठलाग होत होता. मला उडवण्यासाठी यांनी सुपारी दिली. म्हणजे मी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई नाही करायची, मी माझा हक्क नाही मागायचा, म्हणून मला छोट्या केसमध्ये गुंतवायचा किंवा माझा जीव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून मला प्रशासनाकडून, पोलिसांकडून माझी मदत व्हावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.